नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज परत NIT टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश करणार आहोत आणि आज एक नवीन टॉपिकवरती प्रकाश टाकणार आहोत. यामध्ये लॉग इन करत असताना विद्यार्थ्याला जो डेमो लॉग इन मिळालेला आहे तो डेमो लॉग इन तुम्ही लॉग इन करू शकता. QR कोडच्या माध्यमातून स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या डेमो लॉग इन 2 दिवसाच्या लॉग इनमध्ये प्रवेश करायचा आहे. यापूर्वी आपण पाहिलं होतं न्यूजपेपर, ई-बुक्स, त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी. आता आपण शालेय शिक्षण आणि मनोरंजन या विषयामध्ये जाणार आहोत. दिलेल्या शालेय शिक्षण आणि मनोरंजन या टॅबमध्ये आपण क्लिक केल्यानंतर पुढे आपण जाऊ. ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीमध्ये शालेय शिक्षण आणि मनोरंजन या विषयामध्ये 1ली ते 4थी मॅथेमॅटिक्स, आपण पहिलीचा मॅथेमॅटिक्स वर्ग इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इयत्ता गणित, पहिली वर्गातील गणित तुमच्यासमोर यायला सुरुवात होईल, ज्याच्यामध्ये प्रस्तावित लहान मोठ्या गोष्टी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन आपण पाहणार आहोत. मोठा आणि कोणता लहान आहे? मोठा, लहान, मोठा. मुलांनो, ह्या पहा, माझ्या हातात 2 पेन्सिली आहेत. सांगा बरं, यातील लहान पेन्सिल कोणती आणि मोठी पेन्सिल कोणती? बाई, ही पेन्सिल मोठी आणि ही लहान आहे. छान. आणि हे 2 खडू आहेत. यातील कोणता खडू मोठा आणि कोणता लहान आहे? बाई, डाव्या हातातील तुटलेला खडू लहान आहे आणि उजव्या हातातील अखंड खडू मोठा आहे. अगदी बरोबर. अशा पद्धतीनं आपण प्रथमतः पहिला चॅप्टर डेमॉन्स्ट्रेशन लेक्चरमध्ये पाहिला गणित या विषयाचा. त्याच पद्धतीनं आपण 3 प्रकार केलेले आहेत. पहिलं व्हिडिओज, व्हिज्युअलायझेशन, त्याच्यानंतर टेक्स्ट बुक्स. याच्यामध्ये टेक्स्ट बुक्स पण ठेवलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला टेक्स्ट बुक्सच्या माध्यमातून सहजरित्या एखादा टॉपिक लक्षात येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव दाखवतो. ज्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस आपण इयत्ता पहिलीच्या बुक्स या कंटेंटवरती क्लिक करतो त्यावेळेस इयत्ता पहिलीचे सर्व बुक्स विद्यार्थ्याच्या समोर यायला सुरुवात होतात. बालभारती इंग्रजी, बालभारती गणित. आत्ता आपण जो विषय पाहिला होता मॅथमॅटिक्स स्टडीज ऑन 1 फर्स्ट क्लास, या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बालभारतीचे टेक्स्ट PDF स्वरूपात विद्यार्थ्याच्या समोर यायला सुरुवात होईल. या PDFचा अभ्यास करतो आपण. त्यामध्ये विद्यार्थ्यांना बालभारतीच्या या पहिल्या बुक्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मॅथेमॅटिक्स आपण सहजरित्या अभ्यास करू शकतो. हे ॲप्लिकेशन मोबाईलवरती देखील चालतं, त्याचसोबत TV वरती अँड्रॉइड ॲप्लिकेशन म्हणून ते चालत असतं. यानंतर विद्यार्थ्यांनी जर PDF बुक्स अभ्यास केला तर त्याचं कन्व्हर्जन्स प्रश्नोत्तराच्या स्वरूपात होतं आणि विद्यार्थ्याला AIच्या माध्यमातून प्रश्नोत्तर विचारायला सुरुवात केली जातात. यामध्ये 1ली, 2री, 3री, 4थी, त्यानंतर 4थीचा इतिहास, यासोबत 10वी विज्ञान, 9वी, 8वी, 7वी, 6वी, 5वी अशा सर्व वर्ग यामध्ये कवर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये व्हिडिओ क्लासेस असतील आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्नोत्तराचे AIच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅनल असेल, ज्यामध्ये तुम्हाला वर्गवाईज प्रश्नोत्तरे विचारले जातील, ज्यामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सध्यासुद्धा सहभाग घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये नर्सरी, LKG, UKGचा सुद्धा सहभाग डेमॉन्स्ट्रेशन लेक्चरमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही पर्सनली एखाद्या वर्गवाईज ॲडमिशन घ्याल त्यावेळेस मात्र तुम्हाला 365 रुपयामध्ये 1 वर्षभरासाठी ही डिजिटल लायब्ररी पाहण्यास मिळणार आहे. इथपर्यंत आपण आज जे पाहिलं इथपर्यंत आपण पाहिल्यानंतर हे डॉक्युमेंटेशन डिटेल्स आणि डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर आजच आपले बुक करा. इथपर्यंत बोलून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.